येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली विधानसभा मतदारसंघातल्या काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय वाटतं हेच जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी उमेश चक्कर यांनी. पाहुयात. नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव या भागामध्ये मी आहे आणि नुसतीच काँग्रेस पक्षाची या ठिकाणी बैठक पार पडली. या संदर्भात माहिती देण्यासाठी माझ्यासोबत स्थानिकचे काँग्रेसचे नेते भास्करराव बेंगाळ साहेब आहेत. साहेब, कशा पद्धतीने या ठिकाणी बैठक पार पडली आणि काय निर्णय या ठिकाणी घेण्यात आले? भर पावसामध्ये प्रचंड अशी गर्दी देखील पाहायला मिळाली, उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळाला. कसं बघता याच्याकडे? प्रदेश कार्यालय मुंबई या ठिकाणी 19 तारखेला बैठक झाली आणि प्रदेशच्या अशा सूचना होत्या की विधानसभेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून एक मतदारसंघ वाईज बैठक घ्यावी. त्याप्रमाणे आज या ठिकाणी बैठक झाली. 8 दिवस झाले पाऊस चालू होता. पावसामध्ये लोक स्वतः होऊन आले आणि लोकांना जसं लोकसभेला आष्टीकरना मतदान करायचं असं जसं पब्लिकनं ठरवलेलं होतं, त्याचप्रमाणे यावेळेसही BJPच्या विरोधात महाविकास आघाडीला मतदान लोकांना करायचं असं ठरवलं आहे आणि त्यांना कोणी आणलेलं नव्हतं, परंतु ते स्वतःच्या मनानं आलेले होते आणि स्वतःच्या मनानं त्यांना परिवर्तन करून ही जी जागा आहे हिंगोली जिल्ह्याची, यापूर्वी भाऊ पाटील 15 वर्ष आमदार होते, त्याप्रमाणे यावेळेसही काँग्रेसला भाऊ पाटील पक्ष काँग्रेसला उमेदवारी देईल व पब्लिक त्यांना मतदान करून निवडून आले. अनेक जण या ठिकाणी उमेदवारी मागतात, त्या पद्धतीच्या चर्चा होतात. मतदारसंघामध्ये 2-3 नावं अजूनही आहेत. भाऊ पाटील यांचंही नाव चर्चेमध्ये आहे. कसं बघता याच्याकडे? कुणाला तिकीट मिळेल असं वाटतं आपल्याला? तर या 10 वर्षाच्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांची सत्ता होती. यापूर्वीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार भाऊ पाटील यांना 74,000 मत त्यांना मिळालेले होतं. तर हे BJPचं जे वर्चस्व आहे ते हळूहळू पहिल्या 5 वर्षात कमी झालं, दुसऱ्या 5 वर्षात पुन्हा कमी झालं आणि आता बघितलं असेल लोकसभेला BJPचं वर्चस्व या महाराष्ट्रामध्ये राहिलेलं नाही. लोकांना महाविकास आघाडीला निवडून द्यायचं आहे आणि याच्यासाठी जे कोणी लोक इच्छुक आहेत आमदारकीसाठी, यांचं कुठलंही काम या मतदारसंघामध्ये नाही. यांना एक डिस्टर्ब म्हणून, भाऊ पाटलाला डिस्टर्ब म्हणून हे कार्य करत आहेत. कोणाच्या BJPच्या सांगण्यावर हा प्रकार त्यांचा वाटतो आणि पण पब्लिक भाऊ पाटलाच्या मागं असल्यामुळं पक्षश्रेष्ठी त्यांचा विचार करेल, तिकीट देईल आणि लोकही मतदान करून ही जागा निवडून येईल असं वाटतं. विद्यमान भाजपचे आमदार याच मतदारसंघातले आहेत. भाजपच्या काही कार्यक्रमामध्ये महिलांना साड्या देतो म्हणून महिलांना बोलवण्यात आलं, असा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला होता. कसं बघता तुम्ही याच्याकडे? एवढी नामुष्की काय आली वाटतं? काय वाटतं? तर वरी भाजपचं जे गव्हर्मेंट आहे तर गव्हर्मेंटकडं भरपूर असा पैसा जमा झालेला असल्यामुळं वेगवेगळ्या आमिष दाखवून मतदान घेण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे असं म्हणता. परंतु यापूर्वी पैसा देऊन आमदार फोडले, खोके देऊन आमदार फोडले. सत्ता पण बदल भाजप करू शकते. त्याप्रमाणे त्यांची जी रीत आहे परंतु पब्लिक आज त्यांच्या म्हणण्याला, जशी लोकसभेला त्यांच्या ज्या प्रोसेस मान्य केल्या नाही तशा विधानसभेलाही त्या प्रोसेस मान्य करणार नाही. एकंदरीतच अजूनही काही काँग्रेसचे पदाधिकारी स्थानिकचे माझ्यासोबत आहेत. साहेब, भाजपचा जो शनगावमध्ये कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये महिलांना एकत्रित आणण्यासाठी महिलांना साड्या देण्याचा जो प्रकार घडला, त्या पद्धतीचं आमिष दाखविला गेलं, त्या पद्धतीचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले. एक काँग्रेस कार्यकर्ते म्हणून कशा पद्धतीनं तुम्ही या प्रकरणाकडे बघता? हे प्रकरण म्हणजे काय झालं माहिती आहे का? आता त्यांना तर माहिती आहे पब्लिक तर जमणारच नाही. त्यांच्या मागे जनमत असेल तर ते पब्लिक जमवतील. आता आजची तुम्ही काँग्रेसची मिटिंग पाहिली, हे काँग्रेसचं जनमत आहे. एवढ्या मागच्या 9 दिवसाच्या झळमध्ये जी पब्लिक जमा झाली ती तुम्ही पाहिली आणि शेनगावची पब्लिक तुम्ही स्वतः पाहिली डोळ्यानं की बायांनी अक्षरशः शिव्या दिल्या त्यांना. त्यांनी बचत गटाला आम्ही दाखवलं, तुम्हाला लोन देऊ, तुम्हाला आम्ही साड्या देऊ, तुम्हाला विविध सरकारी स्कीमा देऊ, असं करून फसवणूक करून बायांना तिथं बोलवलं त्यांनी. आणि हे आम्ही बोलत नाही, तिथलच्या ज्या बाया आल्या होत्या लेडीज, त्या महिला भगिनींनी त्यांना शिव्या देऊन बोलले. विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत.
काँग्रेसची रणनीती कशा पद्धतीने असणार आहे, महाविकास आघाडीचा काय अजेंडा असणार आहे आणि कशा पद्धतीनं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये गुलाल उधळणार आहेत काय? आम्ही जसं मागील लोकसभा जसं एकत्रितपणे लढलो, एका जीवानीशी लढलो, तशीच आगामी विधानसभा आम्ही म्हणून एकत्रित लढणार आहोत. त्यानंतर आमचं सगळ्यांचं असं ठरलेलं आहे की सीट कोणाची असो महाविकास आघाडी निवडून आणायची आहे. एकंदरीत हे होते काँग्रेसचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची जागा कशी निवडून आणता येईल त्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत आणि मोठ्या मताधिक्याने येणारी काँग्रेसची जागा ही या ठिकाणी निवडून येणार असल्याची प्रतिक्रिया देखील काँग्रेसच्या या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली. माझ्या